श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपले स्वागत। आज आपण पाहतोय अण्णासाहेब चुडामण पाटील मेमोरियल मेडिकल कॉलेज धुळे या कॉलेजची माहिती। या कॉलेजचा 2024 मध्ये कसा कट ऑफ होता याबद्दलची आपण राऊंड वाईज आणि कॅटेगरी वाईज माहिती पाहणार आहोत। हे जे कॉलेज आहे हे कॉलेज धुळ्याचं आहे। याची इंटेक कॅपॅसिटी आहे 100। त्याचबरोबर हे कॉलेज झाले इस्टॅब्लिश 1990 मध्ये आणि याची एका वर्षाची फी आहे 8,28,000 रुपये। हे एक प्रायव्हेट MBBS कॉलेज आहे। या कॉलेजची तुम्हाला जर वेबसाईट पाहायची असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून या कॉलेजची वेबसाईट व्हिजिट करू शकता। आपण पाहूया त्या कॉलेजचा मागच्या वर्षी 2024 मध्ये कॅटेगरी वाईज आणि राऊंड वाईज कट ऑफ कसा होता, त्याचबरोबर SML कसा होता ते पाहूया। तर ओपन कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 616। त्याचा SML जो होता तो होता 5125 चा। दुसरा राऊंड होता 618 चा। तिसरा राऊंड होता 608 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 618 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 616 चा। त्याचा SML जो आहे तो होता 5055 चा। त्याचा दुसरा राऊंड होता 615 चा। तिसरा राऊंड होता 606 चा। आपल्या विद्यार्थ्याला जर नीट मध्ये म्हणायचे मार्क्स नसतील आणि त्याला जर MBBSच करण्याची इच्छा असेल तर MBBS साठी नेपाळ हे बेस्ट ऑप्शन आहे। आपण नेपाळसाठी जी कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतो। तुम्हाला याबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिला आहे। या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करून याबद्दलची डिटेल माहिती जाणून घेऊ शकता। चला तर पाहूयात पुढच्या कॅटेगरी बद्दल। OBC SBC ही पुढची कॅटेगरी आहे। या कॅटेगरीचा पहिला राऊंड होता 614। त्याचा SML होता 5370। दुसरा राऊंड होता 606। वुमनचा जो पहिला राऊंड आहे तो होता 614। वुमन्सचा पहिला राऊंड होता 614। त्याचा SML आहे तो 5306। त्याचा तिसरा राऊंड जो होता तो होता 605 चा। SEBC या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 610। त्याचा SML जो आहे तो होता 5841 चा। दुसरा राऊंड होता 617। तिसरा राऊंड होता 604 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 608। त्याचा SML होता 5978 चा। तिसरा राऊंड जो होता याचा तो होता 604 चा। VJDTA या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 595 चा। त्याचा SML होता 7530 चा। त्यानंतर तिसरा राऊंड जो होता तो होता 589 चा। आणि NT1B या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 572। त्याचा SML होता 10135। तिसरा राऊंड त्याचा झाला 567 चा। NT2C या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 611। त्याचा SML जो होता तो होता 5665 चा। तिसरा राऊंड याचा झाला 605 चा। NT3D या कॅटेगरीच्या वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 614। त्याचा SML जो होता तो होता 5364 चा। दुसरा राऊंड झाला 611। तिसरा राऊंड होता 605 चा। त्यानंतर SC कॅटेगरी जी आहे त्या कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 543। त्याचा SML होता 13148। दुसरा राऊंड होता तो होता 543 चा आणि तिसरा राऊंड झाला 535 चा। वुमनच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 547। त्याचा जो SML आहे तो होता 12711। दुसरा जो राऊंड झाला तो होता 543। तिसरा राऊंड झाला 535 चा। ST कॅटेगरीच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 409। त्याचा SML होता 25738। दुसरा राऊंड होता 411 आणि तिसरा राऊंड होता 404। वुमन्सच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ होता 410। त्याचा SML होता 25603। त्याचा तिसरा राऊंड झाला 406। तर ही माहिती होती धुळे येथील अण्णासाहेब चुडामण पाटील मेमोरियल मेडिकल कॉलेज या कॉलेजची। या लास्ट इयरचा कट ऑफ होता। त्याप्रमाणे आपण या वर्षीचा आपला मार्क्स अंदाज लावू शकतो। या वर्षी मेरिट 40 ते 50 मार्कांनी खाली येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर आपलं जे SML आहे तो मात्र जसा आहे तसाच राहण्याचा अंदाज आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। अजूनपर्यंत मेडिकल करिअर गायडन्सला तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत येतील। श्री स्वामी समर्थ।